मुखी नारा राज्यघटनेचा खरा, मुखी नारा राज्यघटनेचा खरा, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. आपल्या आयुष्यात पुस्तक हे खूप महत्त्वाचं असतं. आज जितकी पण महान लोक झाली ना, त्यांनी त्यांचं मोठं होण्याचं एकच कारण सांगितलं की आम्ही वाचली, आम्ही अफाट पुस्तकं वाचली. कारण जो पुस्तक वाचतो ना, तो कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. आता मला सांगा, देव कुठं राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कोणाच्या हाताखाली आहे? मंदिर पुजारीच्या हाताखाली आहे. पुजारी कोणाच्या हाताखाली आहे? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे? राज्य सरकारच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. संसद कोणाच्या हाताखाली आहे? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि आज मला नाही तर अख्ख्या जगाला दिसतं संविधान कोणाच्या हातात आहे? महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता. असा रामजी बाबाचा लेक भीमराव, असा रामजी बाबाचा लेक भीमराव लाखात नाही तर जगात एक होता. असा रामजी बाबाचा लेक भीमराव लाखात नाही तर जगात एक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकायला गर्दी होत नाही होत गर्दी. बाबासाहेबांच्या पदव्या आपण खूप ओरडू सांगतो, पण त्या पदव्याच्या मागच्या वेदना तुम्हाला आज कळेल की एक पत्नी काय असते, तुम्हाला आज कळेल की एक आई काय असते, आणि मग शेवटी तुम्हाला कळेल की बाबासाहेब नावाचं एक वादळ काय असतं. 1913 साली बाबासाहेब MA ची पदवी घेण्यासाठी अमेरिकेला निघून गेले. जाताना बाबासाहेबांनी रमाईच्या नजरात नजर टाकून म्हणाले, रमा, आज तू आहेस म्हणून मी हे सगळं काही करू शकतो. आज तू आहेस म्हणून मी हे सगळं काही करू शकतो. असं म्हणून बाबासाहेब अमेरिकेला पोहोचले. 7-8 महिने उलटली तेव्हा बाबासाहेबांच्या हातात एक पत्र पडलं. त्या पत्रात सुरुवातीचंच वाक्य होतं, आदरणीय पूजनीय बाबासाहेब, आपल्या चरणी नमन, आपल्या चरणी नमस्कार या क्रमाचा. बाबासाहेब, हे पत्र वाचल्याच्या नंतर हातातलं पुस्तक कधी खाली ठेवू नका. बाबासाहेब, हे पत्र वाचल्याच्या नंतर हातातलं पुस्तक कधी खाली ठेवू नका. बाबासाहेब, आज एक आई म्हणून एका वडिलांना सांगणं खूप गरजेचं होतं. बाबासाहेब, जेव्हा तुम्ही अमेरिकेला जात होतात तेव्हा माझ्या पोटात एक लहान जीव वाढत होतं. त्या बाळाने जन्म घेतला, रमेश नाव त्याचं ठेवलं. आणि बाबासाहेब, आज सांगताना माझंही काही जळतंय की तो रमेश